आपल्याला या बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या या संस्थेला पुढे न्यायचं आहे. त्यांच्या मागे मागे निर्माण केलेली हे पाटीलची संस्था म्हणा, त्यानंतर आपलं पुण्याचे जे भारतीय विद्यापीठ म्हणा, यानंतर डी.वाय. पाटील संस्था नंतर निर्माण झाली. या फार नवीन भारतीय विद्यापीठ म्हणा हे नवीन निर्माण झाले. पण आज कुठे विकास झाला, किती विकास केला त्यांनी, जगभर त्यांचा विकास झाला. आणि म्हणूनच साहेबांनी जर नेतृत्व केलं आणि सर्व आपण जे नेते आहेत, आपण सर्व आदरणीय, आम्हाला बाबासाहेबांचे कुटुंब आदरणीय आहे, आम्ही पूजनीय मानतो, वंदनीय मानतो. त्यांचाही सन्मान झाला पाहिजे, सगळ्यांचा सन्मान झाला पाहिजे. आठवले साहेब सगळ्यांचा सन्मान करतात आणि लोकनेते म्हणून आज साहेब बाबासाहेबांचे दिशा पुढे नेत आहेत. आज 500 कोटी आपल्याला मिळाले, हे केवळ साहेबांमुळे मिळाले. आणि 500 कोटी 500 कोटी आपण जमा नाही करू शकत, आपल्यामध्ये नाही तेवढी शक्ती. परंतु आठवले साहेबांमुळे आज बघा, त्यांनी 4थी वेळ आहे त्यांची ती पार्लिमेंट मध्ये जाण्याची. भूमीला पुन्हा 9वी होणार. पुण्यबळ आहे आणि पुण्यबळाचं कारण हे आहे की तुमच्या मनात जी करुणा आहे, मैत्री आहे, लोकांसाठी जी तळमळ आहे, लहान लहान कार्य करतानाही तुम्ही महत्व देता. प्रत्येकाच्या दुःखामध्ये तुम्ही जात असता, सुख दुःखामध्ये तुम्ही आहात, एकही कार्यक्रम सोडत नाही. कसं तुम्ही हे सामोरता तुमचं तुम्हालाच माहिती आहे, पण तुमचा इतिहास तुम्ही घडवत आहात. आमच्या समोर असा कोणी माणूस आजपर्यंत आम्ही बघितला नाही. फक्त आम्ही ऐकत होतो दादासाहेब गायकवाड बद्दल, की जे बाबासाहेबांच्या सोबत काम करायचे आणि सगळ्यांचा मोठा सन्मान करायचे. आज दिल्लीमध्ये आपल्या शासकीय बंगल्यामध्ये बुद्धाची मूर्ती बसवली, बाबासाहेबांची मूर्ती बसवली. एवढा मोठा कोणाच्याच बंगल्यामध्ये नाही, दिल्लीमध्ये आपल्या सरकारी बंगल्यात बसवणं सोपं नाही. पण केवळ आपल्या मैत्री भावनेने, आपली जी मैत्री आहे आणि बुद्धानेच ती मैत्री शिकवली ती आपण पाळत आहात. आपलं आम्ही खरोखर अभिनंदन करतो. आणि चंद्रशेखर शिफारस करा. सांगतो मला